सरपंच रॉप बीप टाकलं का नाही? बोल ना ती काय म्हणतो. रॉप टाकलं का नाही? टाकलंय ना. मग मी पण टाकलंय, पण पाण्याचं काय आहे? लोकल एडन करायला लागले आहे ना आपली आहे ना. मला पण पाणी द्या न्या. देईन ना आयला, पण आपल्या याच्यात लय जाण्याची इच्छा आहे. मग तेच म्हणायचं होतं मला. आपले पोर ते JCB वाला एक. JCB वाला एक आणि ते दोन छोटे वाईफ आहे, ते छोटकले आणि ते एक वाईफ लय लांबूट आहे ते बघ. हा ती लय भाऊकीचं लय परेशान करतो राव मला. काय करावं मग? आपण काय करू आता, रातची लाईट येणार याची. हा आपण तुला आहे ना मी बराबर सांगतो. तू रॉब दाखवू, मी रॉब दाखवू तुला कसं टाकलंय. उगलंय चांगलं. तुला रेसर दाखवतो काय रील बघू. सरपंच तुमचं बऱ्यापैकी चांगलं आलंय बरं का. अरे पण माल बघ भाऊ, माल बघ कसा आहे, एकदम क्वालिटी उगलंय की नाही. येईन मग पण पाणी अरे भाऊ मी मोटर बंद होती म्हणून लोकांची मोटरचे पाणी दिले तेव्हा चांगलं पीक आले. लोकांचं आपल्याला काय, आपण का म्हणता वाढ जायचं. अरे ते तुला माहित नाही किती आराम. ते जाऊन दे आता. मग कसं तुला देतो मी पाणी. हा पण तू सोकायचं नाही, तुला एवढ्याच वर्षी पाणी. हा एवढ्या वर्षी काय नाही ना. जाऊन दे तुझ्यासाठी, त्या पोराला दागा देतो. हा तुझ्यासाठी पाणी फक्त. चल जाऊन दे. चालवा दिसेल. सरपंच बोला ना बरं. अहो सरपंच उठा, तुमचं काम घेऊन आलो. मला वाटलं सरपंच गेले. कोण मारणं उठा प्लेअर आहे. मारणाचं जाऊ द्या, तिथं आम्ही तुमच्याकडे मोठं काम घेऊन आलो सरपंच. बोला ना बरं, काय म्हणतात. अहो कसं आहे, आता तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कांद्याचं रोप टाकलंय. टाकलं ना मग काय आलं. रोप टाकलंय, उगवलंय बी. आता कांदे लावायची बारी आली आणि पाण्याचं कसं नियोजन आहे? येईल ना मी पाणी द्यायला नाही तितकं. पण तुम्हाला एक सांगतो, पाणी द्यायला मला काही हरकत नाही. मी काय लय काय मी काय 50-60 एकर कांदे नाहीये, 2-3 एकरात. पण रातचं काय पाणी धरू नका. कमून सरपंच? अरे रातचं लय द्यावे बाबा. तिकडे त्या खोलीकडे गेलो, विहिरीचं बटन दाबलो, जी काय भूत दिसलं थाय थाय ना असंच होतं मला. काय बोला आता तुम्ही तुम्हाला मनाला पटन असे तरी बोल बच्चन मनाला पटन म्हणजे तुम्हाला कळण पोरांनो. तुम्ही एक दिवस पाणी धरायला जा, तेव्हा तुम्हाला कळण. रे भो रात्री काय आलं, मी रॉक लय सुकलो होतो, तोंडाला आलत. मी दिलं रात्री गेलो पाणी द्यायला. दिसलं भाऊ रात्रभर झोप नाही, रात्रभर पाय मोटर तर चालू बोलत आहे. होय बारक्या, तू साऱ्यात बारीक आहे, तुला हे असं पटत आहे का हे सरपंच? तुला वाटतंय भूतबीत असते? अरे तुला काय वाटतंय सरपंच काय करायला पाहिजे? हे लय नको बोलू, आणते ना आपलं पाण्याचं इथे जाऊ दे सरपंच. मजाक चालली होती सरपंच. मी आता दिवसाचं पाणी असलं तर देणार रे, नाही तर मी जोक नाही. तुला एक दिवशी दिसन का मग तुला कर एक दिवशी. एका दिवशी आता तू रात्री जा बरं पाणी धरायला. तुम्हाला सोबत यावं लागेल आमच्या. तुम्हाला मी नाही येणार, मी घाबरलोय म्हणजे रात्री काय बोलात सरपंच, यावंच लागतंय तुम्हाला. बरं भाऊ तुमच्यासाठी येतो मी. पण भैया तुम्हाला करत झालं तर मला मध्ये घ्यायचं नाही. मग मी मागं थांबणार. मागं थांबा. भलं आहे का म्हणजे तुम्हाला चांगल्यासाठी सांगतो. दिवसाचं पाणी देतो तुम्हाला लय पटत. बच्चे नाही आपण जाऊ भेटतो काय तुम्ही धरून ये काय कामाचं आहे. भूताला घाबरत आहे. अरे सरपंचाचा रॉप तर लय डेंजर क्वालिटी आले. देऊ का त्यांना नाशक मारून जाईन एकदाच जाऊन. काय ते पण बरं तरी नाही. बरं आले माहिती मग रोटा मारून घ्यावं काय नको. रोपाला जरा टाइम. अयो पिये वावरत काय करतो. पिये भाऊ तू काय वावरत काय करतो. बोला सरपंच. वावरत काय करतो. काय नाही म्हणजे बघ माझ्या 5-5 मिनिटाला रोपाला येतोय. बघतोय भाई. हा बरं जाऊन दे. बघत असशील तू काय माझ्या वाईट टापलेलं नाही. मग बरं माझ्या पाण्याचं काय झालं. अरे झालं ना काय पाण्याचं. सांगा काय झालं. मी काय केलं माहिती तू रातचं पाणी धरावं लागलं. तू मग वरणला भूताचं बेव घाबरून दिले. भूताचं बेव घाबरून दिले. पोरं काय म्हणले माहिती का, भूत बित काही नसते. मी म्हणलो रातचं या तुम्हाला दाखवतो भूत म्हणजे काय असते. मी तुला रातचं पाणी देत जाईल. सकाळचं तू येरीला पाणी ठेवू नको तू. बरोबर तसंच करू. चला मग जाऊ. बरं थांबा सरपंच. काय भूत ते आले समजा आणि भूत कसं दाखवत त्यांना. आणि तू काय साठी अरे गोठा झाला. तू प्लॅन मध्ये नव्हतो. पण
आणि तिथे एक आपली विहिरीपाशी खोली आहे का नाही हा त्या खोलीत लय भ्याव वाटत तो आता तिथे जायचं त्यातला पैसा आवाज काढायचे कसे आहे पण बरं, मी बरं, बरं. मी त्याला म्हटलेलो भूत लय बेकार रे भाऊ मला लय धरलं होतं कान फाडून त्यानं हाणलंय मी हा चालतं ना घाबरत आता अरे ऐका पोरांनो नका जाऊ काय नका तुम्ही जाऊ, दिवसाचं पाणी धरा चला चला चलो याला काय ना रे चला 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 तुम्हाला ए, आवाज बघून जाऊ जाऊन द्या घरी बघू दे थांब थांब, थांब, पाणी थांब कोणी पोहतोय का बघू चला काय आला रातचा किस्सा तुला हा सरपंच काय घाण घाबरेले आपण त्याला आहे हा मग विषय गंभीर मग मग आता नाही डॉक्टर आता आपल्या दोघांचं आता काम झालंय आता यांचे कांदे तर जमात आता गावात फक्त आपल्या दोघांकडे कांदी लय असं मार्केटला लय जाईन आपला कांदा कच लय काटून आता 5-5 चक्कर लावून टाकू जेवण हा. आता 10-12 रुपये भाव भेटला तरी चालेल सरपंचराव माझ्या भावाला वाचवलं तर तो भावासारखं मित्र होता राव, अरे काय झालं तुला काय झालं तुला सरपंच माझा मित्र तिथं पडलेला आणि कशाचे वाटतंय हो सरपंचच्या भूत जागेवर नेलं तर काय आणलं तुम्ही मी यांना खोडच वाटत होतं मी यांना काय म्हणलो तुमचं पाणी जरा पण सरपंच त्याच्याकडे मला 2 लाख रुपये आहेत राव त्याला हा वाचू वाचू तू 2 लाख भेटत वाचू वाचू आता मी एका येडा नो ऐकत जा यांचं ते डेंजर भूते बाबा भो मी पण नाही 1 जात लाख तुम्हाला देतो पण मला त्याला वाचवा राव हा चल 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 त्याला मला घेऊन ऐका नाही ऐका पोरांनो येतोय मी पण मी मागं थांबतोय मग मला काय म्हणतो नका भावासारखा मित्र आहे राव. हा बघ ते तिथंच पाडलं तुम्ही स्वतः आहे बुद्धीत लागलेला असलं तर मला धरून नाही ए, उठ ना राव. यमा? यमा? उठ ना. ओय, यमा? उठ ना. ओय. काय नाही काय नाही आता सकाळी- काय नाही सकाळ झाली नको घाबरू घाबरू नको चल याला भूत लागले सोडून द्या मम्मी काय होतं? मी आहे ना. नको चल चल ए, सोडून द्या ये गप्प आहे तू अयो. हो सरपंच खरा सांगत होता. बाबा, हे सरपंच बरं काय झालं काय आलं काय नाही बोल. काय नाही हो, परत नाही रे भाऊ. नाही जायचं बाबा. तुला टमाटा खायचं होतं काय जिरली काय सरपंच, अहो, इतकं भय वाटलं माय मारायची बाळी सरपंच जिरली जिरली ना जिरली. मग कांदे मी दे सोडून आणि चल घरी भाऊ चला मला काय ये कस काय झाला विषय अहो, यंदाचा कांदा टॉपला सरपंच पिये यंदा टॉपला तर